नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्व ताई दादांना आज आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज अशी आपली झाली देवपूजा. इथं बघा विठ्ठल रुक्मिणी माता आला, इथं मी ठेवले स्वामींच्या समोर आणि पूजा केली. सगळे काय अशी छान फुलं वगैरे धूप दीप आणि दूध साखरेचा नैवेद्य तुळशीचं पान घातले त्यात आणि केले. असं इकडे दिवा वगैरे थोडं आज साईडला लावला आहे आणि इथे ठेवले स्वामींच्या समोर, कारण इथे गौमाता आहे त्यामुळे मला इथे ठेवायला झालं नाही. माता राणीला मस्त वेणी वगैरे आणलेली. सफेद फुलं नाही भेटली, सगळे लालच कलरचे फुलं भेटले, सफेद भेटले नव्हते म्हणून जसे आहे तसे केलेत. असे छान खूप वेळ गेला, भरपूर वेळ गेला देवपूजा करायला. तर अशी छान झाली आपली देवपूजा मस्त. तर तुम्हाला आता पूजा वगैरे दाखवली कशी काय झाली ती. भरपूर वेळ गेला पण छान मनासारखी पूजा करून घेतली. आणि आज सगळ्यांची सुट्टी, दीदीला उशिरा जायचं आहे, याची पण सुट्टी, साहेबांची पण सुट्टी. पण साहेबांनी एवढा गोंधळ काढला आहे घरामध्ये आणि त्या ज्या आपल्या कामाला येत आहे त्यांना पण आज सुट्टी दिली. मी म्हटले जाऊ दे, आमचे लोक पण आरामात उठणार वगैरे, तर त्यांना पण सुट्टी दिली. आणि जेवणाचं पण काही जास्त टेन्शन नव्हतं. पण यांची चालली साफसफाई आणि खूप गोंधळ काढला घरामध्ये. हे बघा हा सगळा असा पसारा चालला आहे, आवरायचं काम कशात काय बघायचं. ना सगळा पसारा काढला तर त्यांनाच आवरायला लावणार, मी काहीच नाही बघणार इकडचं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते ही अशी आपली ही देवपूजा. छोटं पिल्लू काल आलेत आणि आज त्यांची पॅकिंग चालली. त्यांना ते कंपनी माणसं येतात ना पॅकिंग वगैरे करायला, त्यांची सगळी ती पॅकिंग चालली. आणि तो आता 2-3 दिवसांनी जाणार आहेत परत. मग आता गेलं की नाही लवकर यायचं. आता तिथे फक्त जॉईन होऊन आले तिकडे आणि सामान वगैरे आज सगळं पॅक करायचं काम चाललं आहे आणि जातील. मग तुम्हाला दाखवेल थोडं. त्यांच्या आता घरात खूप गोंधळ चालू आहे. आणि मी साधी सिंपल साडी नेसली, एकदम हलकी फुलकी, म्हणजे थोडं काम पण करायला होईल. पण आता बनवायला घ्यायचं आहे साधं सिंपल आपलं बगरीचे धिरडे, म्हणजे वरी साबुदाणा घालून जे धिरडे बनवते मी, ते धिरडे आणि बटाट्याची भाजी. सगळ्यांचाच उपवास आहे, येसचा पण, साहेबांचा, दीदीचा, माझा, सगळ्यांचा आहे. तर मग आता बटाट्याची भाजी आणि धिरडे बनवणार आहे. बघा आम्ही जय बाप्पा केला आहे. कसं जय बाप्पा केला? हात जोडून दाखव पोरी. हात जोड, हा इथं केला हात नीट, खाली खाली हात जोड, खाली जोड. जय बाप्पा. शुकाची ठेवा. कशा शुकाची ठेवा. तर आता आलेत किचनमध्ये. आता किचनमध्ये काय काय करते ते तुम्हाला दाखवते. इथून मागे पण ही रेसिपी दिली, मला वाटतं मागच्या वर्षी पण दिली आणि दीदीचे गुरुवार वगैरे चालू होते तेव्हा पण दिली, पण आता पुन्हा दाखवते. हे बघा साबुदाणा मी यातून थोडासा 1 वाटीभर साबुदाणा घेणार आहे काढून. बाकी ज्याचं खिचडी बनवणार आहे, कारण दीदीला 2 डबे द्यायचे. दीदी जाणार आहे आता, तर 2 डबे द्यायचे. आणि ही वरी मी रात्रीच भिजत घातलेली. बघा 1 वाटी साबुदाणा घेणार आहे यातला आणि हे 2 वाट्या मी वरी भिजवलेली रात्री, अगदी उशिरावर 12-12:30 वाजता भिजवली. तर ही चांगली भिजली. आता हे मिक्सरला बारीक करायचं आहे, पण त्या अगोदर आता मी इथे हे जिरं मी वेगळंच ठेवलेलं आहे. हे थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची, शेंगदाणे ही मिक्सरला पातळ असे पाणी घालून बारीक करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून बारीक करते आणि मग वरी आणि साबुदाणा सगळं बारीक करून घेते. मग तुम्हाला दाखवते. हे बघा असं मी पातळ वाटून घेतलं आहे, एकदम बारीक, जाडसर नाही ठेवायचं. आणि असंच आता वरी आणि साबुदाणे पण पाणी घालून बारीक करून घेणार आहे मी. वरी जेवढी चांगली भिजते तेवढे एकदम नरम होतात धिरडे. पाहिजे तर हेच पाणी टाकू शकतो आपण बारीक करायला. ते बघा वरी वाटून घेतली आणि हे साबुदाणा लाचला, शेवटी वाटायचा पाणी घालून, एकदम बारीक होतं चांगला. पाणी घालून बारीक करून घ्यायचा, म्हणजे चांगला एकदम धिरड्यांना एक जीव होऊन जातो. जाडसर नाही ठेवायचं काही. तर इथे अंदाजाने मीठ घालायचंय, किती आहे ते. तर मी 2 चमचे भरून मीठ घेतले, कारण भाजीला पण मीठ असणार आहे. तर इथे थोडंसं कमी. डोश्याचं पीठ बनवतो तसं असं फेटून घ्यायचं जरासं. आता याच्यापेक्षा पाणी नाही लागणार याला, एवढं पाणी बरोबर होतं. खूप घट्ट नाही ठेवायचं किंवा एकदम पातळ नाही करायचं. आता हे असं झाकून ठेवते जरा वेळ. बटाट्याची भाजी पण सेम अशीच करायची. हिरवी मिरची, जिरं आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचं, कारण पातळ करायची डोश्याबरोबर, जे धिरड्याबरोबर. तर याला पण पाणी घालून बारीक करणार आहे मी. हे बघा साबुदाणे बनवून झाले, बनवून ठेवले एक साईडला. आता इथे म्हणजे दीदीला द्यायला होतील, मला 2 डबे द्यायचे बोलले. आणि इथे हे सगळे
वेफर्स आणि साबुदाणा बटाटाची पापडी बनवून दिलेले आहे सासूबाईने, ते तळून ठेवले. यशला पण होईल थोडंसं खायला, आज खाईल तेलकट वगैरे काय नाही. आता काय करणार मग, एक दिवसासाठी मी उकडलेले बटाटे कट करून ठेवले आणि जे शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं असं बारीक करून घेतले पाणी घालून. आता हे पापड्या तळलेलं तेल मी काढून ठेवलं आहे, ते थोडंसं टाकते. जिरं टाकते कारण मी टाकते फोडणीला जिरं उपवासाच्या दिवसात. तर जिरं घातलं इथे आणि बटाटा थोडासा तेलामध्ये परतून घेते. मीठ घातले अंदाजाने 2 चमचे भर, भाजी जास्त चालणार आहे 2 टायमाला, तुम्ही चालते. आता हे सगळं टाकून देते यामध्ये. तेल उडतं म्हणून लगेच चिमणी लावायला लागते, नाही तर सगळे कपाट वरती तेलकट व्हायला लागले. फोडणी देताना मी जेव्हा चिमणी बंद ठेवते कारण तुम्हाला माझा आवाज येत नाही ऐकायला. पिढ्यांबरोबर आहे म्हणून अशी पातळसर बनवली, एकदम घट्ट नको म्हणून व्यवस्थित लावून खाता येते बघा. अशी 1 तांब्याभर पाणी घातले पूर्ण. तर तिला त्या बाजूला ठेवते आणि इथे डोसे बनवायला घेते, जे साबुदाण्याचे आहेत. पराठे धिरडे डोसे काही पण बोलू शकतो आपण. तर भाजी ठेवली त्या गॅसवर आणि ते तवा गरम झालेत. आता थोडंसं तेल टाकते हा बघा जरा. आता यावर लगेच थोडंसं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं तर वाफेने पटकन होऊन जातं. गॅस फास्टच ठेवला कारण दीदीला मला द्यायचे पटकन. आता पुन्हा थोडंसं वरतून तेल. तवा चांगला तापू द्यायचा, मग अजून बरोबर तापला नाहीये आणि तापू द्यायचा, नाहीतर मग निघणार नाही. आणि हे मी पातळ केले कारण पातळ कोणाला पाहिजे असेल तर थोडंसं घट्ट ठेवू शकतात. आता याची झाली सवय म्हणून मी पातळसर केलंय. असं चांगलं भाजून घेतलंय दोन्ही पण साईडने. आता मी देवाचा नैवेद्य काढते इथं, तर लगेच ताटामध्ये घेते. दोन्ही साईडला 2 नैवेद्य ठेवायचे. तर पहिलं देवाला ठेवते, नंतर पोरांना देते. मग दोन्हीकडे 2 ताटं, याच्यावर तुळशीचं पाणी ठेवायला होते दीदीला आणि नैवेद्य ठेवायला होते. सगळं जे आपण खाणार आहे ते अर्पण केल्यात. दिले त्यांना खायला तिकडं तिघांना पण. दीदीला जायचं, मी पप्पा सोडायला जाणार आहे. आणि हे सकाळचा असंच फिरतोय आणि माझं चाललंय बनवतात. हे दीदीला द्यायची डब्यात म्हणून बनवून देते जरा गरम. मी थोडी उशिरा खाईल अजून, माझं चाललेत कामं. तर आता बघा 2 वाजले. आज मला सगळे कामं करायला 2 वाजले. कारण त्या ताईंना पण मी यायला नाही सांगितलेलं, म्हटलं जाऊ दे एक दिवस आहे सगळे घरी, तर नको त्यांना पण करू द्या. आणि मग सगळं करोपर्यंत आत्ता एवढा वेळ झाला आहे. तर आता साहेब गेले दीदीला सोडायला. आज लेटची शिफ्ट होती म्हणून, तर असं चाललं आहे तिचं. तर म्हणून मी म्हटले राहू दे. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. आता संध्याकाळचे वाजले 6:15. बघा 6:15 वाजले. आणि आता आणि साहेबांचं बुलेटच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये असं थोडंसं पाण्याचं वगैरे जातं ना पावसाचं. तर सकाळी दीदीला सोडताना बुलेट लवकर चालू होत नसायची. मग ते कधीचे गेले, दीदीला सोडले ते घरी आलेच नाही. 2 वाजेपासून तसे बाहेर गेले, आलेच नाही. म्हटलं आता ते बाहेर एवढे दमलेले असेल, पावसात ते गाडीचं काम करून घेत आहे, नको कुठं जायचं नात काढायला, त्यांना आराम करू दे. आणि तसंच मग त्यांची सगळी पॅकिंग झाली, त्यांचं सामान गेलं पण आता. आज ते मोठा कंटेनर वगैरे बँकेकडूनच होतात ना रोहिणीला, त्यांचे माणसं पॅकिंगला वगैरे त्यांचं सामान पॅक करून गेलं पुढे. आता हे 2-3 दिवसांनी जाणार आहे, तोपर्यंत याला जाऊपर्यंत सामान पोहोचेल. मग आता यांची सगळी आवरावरी झाली. तर म्हटलं आता चहा घेऊया सगळी संगती. साहेबांना फोन केला, बोलले येतो आहे 10 मिनटामध्ये. यांना म्हटलं तुम्ही पण आवरून या, चहा वगैरे घेऊ, आज उपवास आहे सगळ्यांचाच. तर आता रोहिणी जाणार आहे तिकडे तिचं माहेरी, इथे बदलापूरलाच आहे माहेर तिचं. मग आता इथलं आवरून ते तिकडे जाणार आहेत. मग म्हटलं आता सांगते जरा थोडा चहा वगैरे तरी घेऊया. चहा ठेवला मी तिकडं. सचिन भाऊ बोलले मला काळा चहा बनवतो. मी त्याच्यासाठी काळा चहा बनवला. येत आहे ते दूध गरम केलं आहे आणि आमचा दूध घालून बनवणार तर तो उकळतो आहे चांगला कधीचा.
बिस्किट वगैरे काढून ठेवले. त्यांना दोघांना नाही उपवास, पण माझा साहेबांचा उपवास आहे. तर मग आता चांगला दूध घालून सगळ्यांना चहा मी थोडा काढून घेईल, मग यात जरा साखर वाढवेल. आत्ता मी भांडी वगैरे घासली, दुपारी घासलीच नव्हती. आता पाण्यामध्ये मी भांडी वगैरे घासली, किचन आवरला. आता थोडंसं संध्याकाळला बनवायचं ते इथं काढून ठेवलंय. हे बघा आज आम्ही एकत्र चहा घेतोय. आता याच्यावर परत कधी लवकर घेऊ माहिती नाही. असू द्या. तेव्हा ते अवतार कसा तुम्हाला बोलले ते साफसफाई करताय म्हणून साडूची वाट बघतोय. साडू आता गाडी भरून आले आणि बघा आता हे आहे. आता इथून गेले लवकर कधी आपल्याला भेटतील, कधी आपल्या व्हिडिओमध्ये येतील माहिती नाही. अरे बापरे हा बघा दिल्लीला होणार ना. हा हो आम्ही जाणार दिल्लीला. मला मी कमी साखरेचा घेतलाय आणि त्यांना साखर टाकून दिली. आता इथून जायचे म्हणजे आता जरी हसतोय, पण ते गेले तेव्हा मी नुसती रडत होते, सारखी रडायची. त्याची इथं कोणी आठवण जरी काढली ना, सांगितलं फोन आला तरी मी रडत होते. हा मग तो गेला ना तर मी 3 दिवस बाहेरच नव्हते निघाले. मी व्हिडिओमध्ये एक दिवस काय बोलली, पण मी 3 दिवस अजिबात बाहेर नव्हते गेले. म्हणजे बाहेर गेले का तो असा आपल्याला जाणवतो ना, मला त्याचा आवाज येतो, असा भास होतो. मी किती वेळेला म्हणजे मला त्याचा आवाज येतोय असा. तर त्याची सवय लागली आणि आता तो गेला, खूप त्रास होणार आहे. आता लवकर नाही यायचे परत. चाललंय त्यांचं काहीतरी डिसिजन. आता सामान वगैरे गेलंय. हे केवढी पाहिजे, केवढी पाहिजे, एवढी एवढी पाहिजे, एवढी. अय्यो थंड थंड मत आहे का पोळी. ए थंड आहे, थंड आहे, थंड आहे ती. बाई इकडं बघ, इकडं बघ. पप्पाच्या हातात दे, पप्पाच्या हातात दे. थोडं थोडं खायला घाल. बापरे हा 2 पाहिजे. 2 नाही, 1च बाद झालं. 2 नाही. गेलं संपलं पोरी आता. हा 2 पाहिजे. 2 पाहिजे. 2 पाहिजे माझ्या पोरीला. हा केवढी पाहिजे शोप. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. पहिले ते खा, पहिले ते खा. हा हे बघ इथं ठेवते. हे बघ, हे बघ इथं ठेवायचं. हा इथं ठेवायचं. पहिले हे खा, पहिले हे खाऊन घे पोरी, मग शोप खायची. ते बाबाला दे, बाबाला देते. आईला आय्या मत आहे भजी खातोय. थँक्यू करा, थँक्यू पोरी, थँक्यू. हात जोडून करा ना चांगलं. थँक्यू. लय ब्राह्मण आहे तसा, अजिबात त्याला हे नाही लागत. बघा सगळ्यांचं चाललंय रडायचं काम. काकाच रडते, साहेब पण. आणि ते जायचं म्हटलं सगळ्यांनाच वाईट वाटतंय. एवढं गुणाचं आहे ना, असं हात करू बोलतंय. रडू नका आजी, रडू नका काका, रडू नका असं बोलतंय. एवढं हुशार आहे. ते जायचं म्हटलं खूप वाईट वाटायला लागलंय आता. काय इकडं बघ, इकडं बघ पोरी. काका बसू द्या ना. काका बसा बसा बसा. हा इकडं बघ, इकडं बघ. कसं म्हणतोय आय लव्ह यू. भाभीला कसं बोललो, भाभी झालं आता चहा पाणी वगैरे. ते पण गेले, थोडंसं आवरते रोहिणी वगैरे आता. आणि मला पण आता किचनवर भांडे बिंडे ते सगळे लावायचे वगैरे. यशला काही बनवायचं आहे. ठीक आहे, थोडेफार कामं करून घेते आता राहिलेले. आणि आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.